आपण ITI ॲडमिशनसाठी फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्याला आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून झाल्याच्यानंतर आपल्याला ट्रेड सिलेक्शन करण्यासाठी ऑप्शन येईल आणि हे आपल्याला पाहिजे असलेले ट्रेड व आपल्याला पाहिजे असलेलं कॉलेज आपल्याला कशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनवरती यायचं आहे। कॅन्डिडेट लॉग इनवरती आल्याच्यानंतर आपल्याला रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हे 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो फॉर्म भरते वेळेस रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपण जो पासवर्ड सिलेक्ट केलेला होता फॉर्म भरते वेळेस तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्याप्रमाणे आपल्याला आपला ITI कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी कोणत्या कॉलेजमध्ये कोणते ट्रेड आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला सर्च ITI यावरती यायचं आहे। त्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे म्हणून आपण गव्हर्नमेंट या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे आणि यानंतर आपला विभाग म्हणजेच आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो आपला जिल्हा असेल तो या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणावरून आपल्याला आपला तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या ITIचं नाव दिसेल ITI कॉलेजचं ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण सिलेक्ट केलेल्या कॉलेजमध्ये कोणते कोणते ट्रेड आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्याला पाहिजे असलेला ट्रेड जर या कॉलेजमध्ये नसेल तर आपण इतरही कॉलेजमध्ये आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये आपण सर्च करून शोधू शकतो की कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला पाहिजे असलेला ट्रेड आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कॉलेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज यावरती यायचं आहे। यावरती आल्याच्यानंतर आपल्याला सबमिट चेंज ऑप्शन परफॉर्मन्स यावरती सिलेक्ट करायचं आहे। यावरती सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला ते कॉलेज या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पहिले गव्हर्नमेंट निवडलेलं आहे आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे त्यामुळे त्यानंतर जो जिल्हा आपण पाहिला होता तो या ठिकाणावरून आपण निवडून घेतला। त्याचप्रमाणे तालुका निवडून घेतला आणि ते जे कॉलेज आपण सिलेक्ट केलं होतं ते या ठिकाणावरून आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करून आपल्याला ते ट्रेड या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर आपल्याला जे जे पाहिजे ट्रेड त्यावरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। आपला ॲड टू प्रेफरन्स लिस्ट यावरती टिक करायचं आहे। जो ट्रेड आपल्याला पाहिजे असेल त्यावरती टिक करून घ्यायचं आहे। तर पहिला ट्रेड आपण या ठिकाणावरून सिलेक्ट केलेला आहे। त्याचप्रमाणे इतरही जे आपल्याला ट्रेड निवडायचे आहेत त्यावरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टेप 2 मध्ये यायचं आहे। तर आपण निवडलेला जो ट्रेड असेल तो आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्याचप्रमाणे या ठिकाणी डिलीट आणि रिमूव्हचं ऑप्शन देखील आहे। या ठिकाणावरून आपण आपल्याला पाहिजे नसेल तर रिमूव्ह देखील करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्याला जनरेट अँड सेव्ह PDF यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपण जो ट्रेड सिलेक्ट केलेला आहे तर त्याची एक PDF आपल्याला या ठिकाणी डाउनलोड होईल। ती PDF आपल्याला घेऊन आपल्याजवळ ठेवायची आहे। ज्यावेळेला आपला नाव हे लिस्टमध्ये सिलेक्ट होईल त्यावेळेला आपल्याला या PDFचं काम पडू शकते। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।